झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। काय झालं? काय शोधतेस काय? अहो बाबा, माझी ऑफिसची चावी आणि घराची चावी एकत्र असली, किचन कुठे गेली? असेल बघ ना कपाटात। इथेच होती, कुठे गेली एवढ्यात? पर्स मध्ये परत एकदा नीट बघ। हो, ते मरू दे, मी काय सांगते ते ऐक। हे बघ, मुलाकडच्यांचा फोन आला ना की मी तुला एक मिस कॉल देते, मला लगेच फोन कर। आणि येताना माझी औषधं घेऊन यायचे। तो माझा ब्लाऊज टेलरकडे दिलेला आहे, तो पण घेऊन यायचंय। आणि टोमॅटो संपलेत आणि डाळीचं पीठही आणायचंय। पाहुणे येणार असतील ना तर अर्धा लिटर दूधही आणायला लागेल। एखादा बिस्किटचा पुडा पण सोबत घेऊन ये। माझी शेकायची पिशवी आहे नवीन, ती पण मला आणायची। ताईडा येताना माझे एअरफोन्स घेऊन ना प्लीज। आणि हा अगं, माझ्या इस्त्रीच्या साड्या पण आणायच्या आहेत। हो सगळं आणते, पण माझी चावी। थँक्यू बाबा। इथेच होत्या टीव्हीवर, जाणार कुठे? कधीतरी असं होतं ना बाबा, गोष्टी समोरच असतात पण आपल्याला दिसतच नाहीत। थँक्यू, मी येते। सावकाश जा। हो। काय मग कालच्या कार्यक्रमाचं काय झालं? नापास। कोण? तो का तू? मी। हे इट्स ओके। तू काय एकमेव मुलगा आहे का जगात? मला त्याच्यापेक्षा छान मुलगा मिळेल। चेअर अप यार। कॉफी मागवू मस्त आपल्या दोघींसाठी? वा, लग्न कोणाचं जुळलं नाही आणि चीअर अप कोण कोणाला करणार? असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। जान्हवी, मला असं वाटतं ना तुझ्या नशिबात सॉलिड कोणीतरी असणार आहे। फक्त सगळे दात शिल्लक आहेत ना, तोपर्यंत आला म्हणजे मिळवलं। हॅलो, नमस्कार, मी विजया सहकारी बँकेतून बोलते। हा, कोण बोलतोय? जान्हवी बोलते। आमच्या बँकेत एकदम एफिशियंट स्टाफ आहे, ते मुलींनी केलंय, ते जान्हवी तिचं नाव। जरा तुमच्या अकाउंटंटला देता का प्लीज? गोखले गृहउद्योगाच्या सॅलरी अकाउंटची फाईल तुम्ही हँडल केली होती ना? हो, तुम्ही अकाउंटंटच बोलताय का? हो हो हो। बरं, तुमच्या सरांना जरा निरोप द्याल? त्यांचं चेकबुक आलेलं आहे। नाही म्हणजे तुम्ही कलेक्ट कराल का? मी इथून कोणाला पाठवू? नाही, मी स्वतः येऊन जाईन ना। आर यू शुअर? या शुअर। मग मी माझ्याकडेच ठेवते, तुम्ही माझ्याकडूनच घ्याल? ओके। बरं, कधीपर्यंत याल? आणि उद्या किंवा परवा चालेल। तुमचं नाव काय म्हणाल? आणि तुमचं नाव आठवत नाहीये का तुम्हाला? अकाउंटंट म्हणा। ओके ओके मिस्टर अकाउंटंट, बाय बाय। हाय, बोल ग। किती वेळा मिस कॉल दिला ग? लगेच फोन का करत नाही? इतक्या वेळा फोन करते म्हणजे काहीतरी महत्वाचंच काम असणार ना। काय झालं आई? हे बघ, ते पाहुणे आज यायचे, त्यांना आजच वेळ। तू आज हाफडे घेऊन घरी ये बरं। आई अगं, आज खूप काम आहे मला, आणि असं अचानक कसं जमणार? असं काय करतेस? तो तुझा बॉस रात्री 9 वाजेपर्यंत तुला राबवून घेतो आणि दातावर मारायला एक दमडी सुद्धा देत नाही, तेव्हा त्यांना नाही लाज वाटत? नाही, तू त्यांना सांग बरं। हे बघ, तुला जमणार नसेल तर मी बोलते त्यांच्याशी। दे त्यांच्याकडे फोन दे। नाही नको, मी बघते काही जमतंय का। बघते बिकते नाही। हे बघ, हे स्थळ आपल्या हातचं जाऊ द्यायचं नाही। तुला लवकर घरी यायलाच लागेल। बरं आहे, मी येते। ती नाश्ता वगैरे आणलात? चहा कोण देणार? पण मला गुरुजींच्या बरोबर थांबायला पाहिजे ना। अरे चहा कर ना। मी नाही, पण मग गुरुजींनी इथे काही सांगितलं तर ते बुडेल ना माझं। आधीच जळलं, काही लक्षात राहत नाही, मग मी आत निघून गेले तर कसं होईल? इंदू वहिनी, चहा करा ना। मला लग्नात सासूचा मान मिळणार आहे ना, तेव्हा गुरुजींचा शब्द न शब्द मी ऐकला पाहिजे। माझंही तेच आहे ना, म्हणजे मी आत गेले आणि नेमकं त्याच वेळेला गुरुजींनी मुलीबद्दल काहीतरी सांगितलं तर चुकेल ना माझं। अरे बापरे, मग आता गुरुजींसाठी चहा कोण करेल? माझ्याकडे काय बघताय सगळ्याजणी? मी केलेला चहा गुरुजींना आवडणारच नाही। मला येत नाही ना चांगला चहा करता। सरू तू कर ना।
मला अत्यानंद महाराजांनी सांगितलंय आज किचन मध्ये प्रवेशच करायचा नाही म्हणून. आणि गुरुजींना मला पत्रिकेविषयी काही शंका विचारायच्या होत्या. अगं काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? घरी आलेल्या पाहुण्यांना सध्या चहा नाही देतायत तुम्हाला? राहू द्या, चहा नकोय मला. कळतंय मला त्यांना स्त्रीसाठी बघत असलेल्या मुलींबद्दल उत्सुकता असणार. अय्या बसतंय ना? छान आहे. काय चाललंय तुमचं? द्या तो फोटो इकडे. हाय मनीष. हाय. थांब आलो. ये. आलो. द्या पिशव्या द्या माझ्याकडे द्या. कशाला? ते आम्ही धरू शकते. नको दे. दुकानापासून मीच आणल्यात ना, ते काही जड नाहीये. अगं दे ना दे. तसंही तू माझ्या मनावरचं ओझं हलकं केलंयस. त्या मनाने हे ओझं काहीच नाहीये. फनीच आहे रे तू. त्या औषधात आणि याचा काय संबंध? ऑफकोर्स सॉरी. ऑफकोर्स संबंध. मनावरचं ओझं जास्त डेंजरस. आता तुला त्याचा अनुभव नाहीये, पण शिकारती बरं आहे तुला त्याचा अनुभव नाहीये ते. तुमच्यातलं सगळं नॉर्मल झालं? हो, नॉर्मल म्हणजे एकदम रॉकिंग चाललंय. तू सांगितल्याप्रमाणे मी तिच्याशी काय ते लव्हिंग आणि केअरिंग वागायला लागलो. आणि नो व्हॉट, इट रिअली वर्क. तिला माझं बोलणं पटलं. तिला माझ्या घरच्यांबद्दलचा कन्सर्न कळला. मला म्हणाली यापुढे आता अजिबात भांडायचं नाही. जान्हवी तू सॉलिड आहेस यार. तू सायकॅट्रिस्ट हो. कारण तुला कळतं लोकांचं बोलणं, लोक कशी रिॲक्ट होतील हे कळतं. हे भाज्या वगैरे सोड ना, तू सायकॅट्रिस्ट हो. आता शिवानीशी सगळं नीट झालंय म्हटलं लाडी गोडी चालवली आहे. अरे थँक्यू. अगं खरं भाज्या. हा मनीष आमच्या चाळीतच राहतो. जान्हवीला अगदी धाकट्या भावासारखाच आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला, रक्षाबंधनाला राखी बांधून घ्यायला येतो. दिवाळीच्या वेळेला भाऊबीजेला ओवाळणी पण करतो. अगदी आमच्या पिंट्यासारखाच आहे. हो की नाही मनीष? हो 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 ना. हाय महेश, हे माझे बाबा अनिल. अरे मना बस ना. तुझा क्लास असतो ना रे कॉम्प्युटरचा का कशाचा? म्हण्या परत कम्प्युटरचा क्लास लावलास तू? अरे हो मला माहितीये त्याचा क्लास असतो. हो असतो ना. बरं येतो मी. जान्हवी येतो ग. ए गधड्या, ताई कोण म्हणणार? हा येतो मी. एरवी ताईच म्हणतो तो, पण आज जरा गडबडला असेल. मुलीशी आपल्या नातवाचे 35 गुण जुळत आहे. सायली नाव आहे मुलीचं. कुबेर कन्या आहे म्हटलं तरी चालेल. आई लहानपणीच गेली तिची. वडिलांनी दुसरं लग्न केलं. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आणि लाखात एक आहे. बसतंय ना? हो मी आता जस्ट घरी पोहोचलोय. मी तुम्हाला मेल करतो. या बाय. श्री हे बघ. एक मिनिट. हा बोला. हा हो नाही मी तुम्हाला मेल केलं होतं ना. हा फोटो आवडला का सांग. नाही मार्टिन बरोबर आपण असं काम नाही करू शकत. फोटो आवडला का सांग ना. हा नाही एथिकली रॉंग आहे ना हे पण. नाही मी त्याला आधीच कळवलं होतं. इट्स रिअली सॅड, पण आपण नाही करू शकत असं. आवडला का रे फोटो? छान आहे छान. तुम्हाला नाही हो छान म्हणलं मी आधीशी बोलत होतो. हा मग पुढची बोलणी करू का रे? हो नक्की श्री नक्की. हो बरं मी लगेच आणि स्पष्ट सांगतो, मुलगी पसंत आहे. आई गेल्यानंतर बाबा एकदम एकटे पडले. त्यात आता माझंही लग्न ठरलं. मी युकेला चाललोय कायमचं. मी गेल्यानंतर बाबा एकटे पडू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरलाय बाबांकडे.
झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.